पिस्टन स्विच काय आहे रे बाळांनो, तर इट इज अन नेटवर्क और इट इज अन सर्किट विच इज यूज्ड फॉर द अननोन रेजिस्टन्स फाइंडिंग. कशासाठी आपण वापरणार आहे त्याला, तर अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. तर रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टन्स म्हणजेच काय रे बाळांनो, ज्या वेळेला एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होणार आहे त्याला जो अपोज करणारा जो फोर्स आपण म्हणतोय त्याला आपण काय म्हटलं होतं रे बाळांनो, रेजिस्टन्स म्हटलं होतं. आता हा रेजिस्टन्स ज्या वेळेला मी इथं स्टडी करणार आहे त्या रेजिस्टन्स वरती नेमका कुठला फॅक्टर, आपण लास्ट लेक्चरला बघितलं की त्याचा काय होतं, लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतोय, एरिया वाढला की रेजिस्टन्स कमी होतोय. आणखीन कुठले फॅक्टर आहेत जे रेजिस्टन्स कमी करताय, एक टेम्परेचर आहे, दुसरा स्ट्रेन आहे, ह्युमिडिटी आहे. म्हणजे हे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर सुद्धा काय करतात रे बाळांनो, रेजिस्टन्स कमी करतात. मग आता इथं ज्या वेळेला एखाद्या सर्किटमध्ये काहीतरी फॉर एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीज ज्यावेळेला इन्क्रीज झाला, तो कुठला आहे, तर टेम्परेचर इन्क्रीज झालं, त्यावेळेला रेजिस्टन्स आपोआपच कमी होणार आहे. मग त्या मटेरियलमध्ये त्यावेळेला आपण क्लोज सर्किट बघतोय, नेटवर्क बघतोय, त्यावेळेला कसा असणार रेजिस्टन्स स्टडी करायचा आहे. मग तो स्टडी करण्यासाठी सगळ्यात अगोदर चार्ल्स विस्टोन्स याने एक नेटवर्क तयार केलं, ज्याचं मेन पर्पज काय होतं, तर टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स, टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. आता इथं काय दिसतंय बाळांनो, काय काय त्यानं, एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये त्यानं काय बघितलं, तर त्या कन्स्ट्रक्शन बघत असताना 4 रेजिस्टन्स घेतले, R1, R2, R3 and R4. या 4 रेजिस्टन्सला त्यानं अशा पद्धतीनं मांडलं किंवा त्यांची अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं की त्या 4 रेजिस्टन्सला जोडल्यानंतर मला एक क्वाड्रिलॅटरल मिळाला पाहिजे. व तिथे काय मिळालं पाहिजे, क्वाड्रिलॅटरल मिळालं पाहिजे. आता इथं 4 पॉइंट्स कन्सिडर केलं, A B B C C D and D A किंवा ज्याला आपण काय म्हणूया A. ज्या प्रत्येक 2 पॉइंट मध्ये एक रेजिस्टन्स फिक्स केला. त्याचबरोबर पॉइंट A आणि C मध्ये काय केलं, बॅटरी E and TK ते जोडून, बॅटरी E and K काय केले, जोडून घेतली. आता B आणि D हे दोन जे पॉइंट्स आहेत त्या 2 पॉइंट्सच्या मध्ये काय जोडलं, गॅलव्हॅनिक. ते काय झालं, कन्स्ट्रक्शन जे समोर दिसतंय आपल्याला ते कन्स्ट्रक्शन. तर नेमकं काय प्रिन्सिपल आहे किंवा याच्यामध्ये नेमकं काय पाहायचं आहे मला, हे ब्रिज किंवा हे नेटवर्क जेव्हा म्हणतो किंवा हे जे सर्किट म्हणतो हे मला काय करायचं रे बाळा आपल्याला, तर बॅलन्स करायचं आहे. हे बॅलन्स कधी होणार आहे, याच्यातून असा एखादा म्हणजे या चालीमध्ये रेजिस्टन्स असा निवडायचा की जो रेजिस्टन्स मला B आणि D मधनं वाहणारा करंट जो असणार आहे तो 0. म्हणजेच मला इथे काय मिळालं पाहिजे रे बाळा, IG is equal to 0. काय मिळणार आहे मला, IG is equal to 0. ते IG is equal to 0 कधी मिळणार आहे, पोटेन्शियल ऑफ B is equal to पोटेन्शियल ऑफ D. या दोघांचं पोटेन्शियल जर सेम असेल तर याच्यातून वाहणारा करंट काय असणार आहे, 0. म्हणजे इथला जोडलेला जो गॅलव्हॅनोमीटर आहे हे मला काय दाखवलं, नल डिफ्लेक्शन किंवा ज्याला आपण काय म्हणूया 0 डिफ्लेक्शन मिळणार आहे. काय मिळणार आहे मला इथं डिफ्लेक्शनची 0. आता ज्या वेळेला मी इथं बघतोय काय बघितलं, सगळ्यात अगोदर काय केलं की क्लोज केली. ज्यावेळेला ती क्लोज करतो त्यावेळेला या बॅटरीतून काहीतरी सप्लाय चालू होतो. ज्यावेळेला हा सप्लाय चालू होतोय त्यावेळेला काय झालं रे बाळांनो, हा करंट हा सर्किट मध्ये काय झालं रे बाळांनो, इन्सर्ट झाला. जनरली इथं A पॉइंट आल्यानंतर करंट काय झालं रे बाळांनो, डिवाइड झाला 2 ठिकाणी AB and AD. इकडे काय झालं रे बाळांनो, करंट पास झाला. म्हणजे टोटल करंट I is divided in I1 plus I2. हा करंट काय झालं रे बाळांनो माझा. आता किर्चॉफ्स लॉ नुसार आपण किर्चॉफ्स लॉ बघतोय. किर्चॉफ्स लॉ बघणार आहे तो कुठला, इथं सेकंड लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज. तर किर्चॉफ्स बाय अप्लाइंग KVL, किर्चॉफ्स सेकंड लॉ, किर्चॉफ्स लूप थ्योरम, ज्याला आपण लूप थ्योरम म्हणतो किंवा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता इथं बाय अप्लाइंग KVL कुठे वापरणार आहे सगळ्यात अगोदर, तर पहिला लूप घेतला तो लूप A B G D A, काय घेतला A B G D A. याच्यामध्ये काय करणार आहे रे बाळांनो, फर्स्ट अप्लाय
आता इथे अप्लाय करताना आपल्याला चार जे त्याचे जे काही सिग्निफिकन्स बघितले होते ते सिग्निफिकन्स आठवतात. जर ट्रेसिंगची पॉवर किंवा ट्रेसिंगची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शन मध्ये असेल तर मिळणारा पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे म्हणून निगेटिव्ह. सेम ॲज इट इज बा करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन एकच असल्यामुळे ईएमएफ काय मिळाला मला निगेटिव्ह म्हणजे -I1 R पुन्हा B पासून कुठे चाललो रे बाळांनो D पर्यंत चाललोय. करंट काय IG * G तर झिरो डिफ्लेक्शन दाखवते मला. कारण गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवतोय झिरो डिफ्लेक्शन म्हणजे हा टोटल करंट माझा काय झाला रे बाळांनो झिरो. टोटल करंट काय झाला रे बाळांनो झिरो झाला कारण IG ची व्हॅल्यू म्हणजे झिरो आहे म्हणजेच -IG * G. पुढे काय D पासून इकडं ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन एकमेकांना काय दाखवते रे बाळांनो अपोजिट दाखवते म्हणजे हा मिळाली ही मिळाली म्हणजे काय आहे काय रे बाळांनो I2 RG वा -I1 R1 minus I ची व्हॅल्यू 0 into any quantity is 0 त्यामुळे इथे मी टोटल काय लिहिले देवानो 0 प्लस I2 RG इज इक्वल टू काय म्हटलं देवानो आता काय मिळेल म्हणजेच I1 R1 इज इक्वल टू काय मिळालं मला I2 RG. मला इक्वेशन नंबर मी काय म्हटलं बघा फर्स्ट. आता बघा सेकंड लूप बघितला. सेकंड लूप बघत असताना काय घेतला B C B G B. त्याच्यामध्ये दुसरा लूप बघितला तो काय दाखवणार आहे बाळांनो जे पुन्हा काय घेणार आहे बाय अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ 3 किंवा 2 लूप. कुठला लूप आहे B C D G B बरोबर आहे बाळा. आता पुन्हा बघ काय मिळेल रे बाळा B C ओव्हर रेजिस्टन्स बघतोय काय मिळेल मला करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन मला सेमच मिळते म्हणजे मिळणारी व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली. काय मिळालं I1 R2 पुन्हा बघ C कडून कुठे चाललोय D कडे. करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे म्हणजे मिळालेली व्हॅल्यू काय मिळाली मला पॉझिटिव्ह मिळाली. काय मिळालं I2 R4 पुन्हा D कडून कुठे चाललोय D G B बघतोय म्हणजे D कडून B कडे जाताना करंटची डायरेक्शन आणि मिळालेली जी काय ट्रेसिंगची डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे म्हणजे प्लस IG डॉट G इज इक्वल टू 0. IG ची व्हॅल्यू ऑलरेडी 0च आहे म्हणजे ही टर्म काय असेल तेव्हा 0 मिळालेली व्हॅल्यू काय मिळाली I1 R2 प्लस I2 R4 प्लस 0 इज इक्वल टू 0 म्हणजेच therefore I1 R2 is equal to काय म्हणणार आहे I2 R2. तर इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे बघा 2. आता इथं काय बघायचं B आणि D ते काय पाहिजे इक्विपोटेन्शियल पॉइंट्स आहेत असं आपण म्हणतोय म्हणजे इथे दोन इक्विपोटेन्शियल पॉइंट असतील दोघांचं जर पोटेन्शियल सेम असेल तर आणि तरच माझं हे काय करणार आहे नेटवर्क बॅलन्स होणार आहे. मग आता याच्यासाठी टू फाइंड द बॅलन्सिंग कंडिशन we can divide कशाने डिवाइड काय डिवाइड करणार आहे डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. काय केलं इक्वेशन 1 ला दुसऱ्याने डिवाइड केलं काय मिळेल बघा I1 R1 is equal to I2 R2 divided by काय I1 R
I1 R2 is equal to I2 R4. तो आता काय मिळतंय I1 will cancel, I2 get cancel, therefore R1 upon R2 is equal to R3 upon R4. Equation number याला काय म्हणतात बघा 3 म्हटलं R1 upon R2 is equal to R3 upon R4. This is the balancing condition for the Westone's bridge network किंवा Westone's bridge. आता या बॅलन्सिंग कंडिशन वरून आपण कुठलाही अननोन रेझिस्टन्स काय करू शकतो रिवानो फाइंड आउट करू शकतो. जर आपल्याला याच्यातले कुठल्याही 3 व्हॅल्यूज माहित असतील तर आपण जी चौथी व्हॅल्यू असणार आहे जी अननोन असणार आहे ते आपण काय करू शकतो रिवानो फाइंड आउट. विस्टोन्स नेटवर्क किंवा विस्टोन्स ब्रिज नंतर आपल्याला बघायला येणार आहे तो काय आहे मीटर ब्रिज. तर मीटर ब्रिज म्हणजे काय इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ विस्टोन्स ब्रिज. मीटर ब्रिज म्हणजे काय तर विस्टोन्स नेटवर्क मध्ये किंवा विस्टोन्स सर्किट मध्ये मॉडिफिकेशन करून जो ब्रिज तयार झाला त्याला काय म्हटलं गेलं मीटर ब्रिज. आता याच्यामध्ये नेमकं काय मॉडिफिकेशन झालं ते बघायचं. तर कन्स्ट्रक्शन बघत असताना काय दिसतंय बघा ना एक मोठाशा मोठा लाकडी ठोकळा किंवा लाकडी फळी घेतली म्हणजे या लाकडी फळीवरती टोटल आहे. आता याच्यावरती बघत असताना काय C1 C2 आणि C3 या काय आहेत कॉपर प्लेट्स आहेत. 2 एल शेप आहे एक बार शेप. या अशा पद्धतीने त्याच्यावरती सिच्युएट करायचे की जेणेकरून मला इथे 2 गॅप तयार झाले. पहिला गॅप आहे त्याला लेफ्ट गॅप म्हणायचं आणि दुसरा गॅप आहे त्याला काय म्हटलं राईट. याच्यानंतर या ज्या काही 2 स्ट्रिप्स आहेत याच्यामध्ये A आणि C हे 2 पॉइंट या एल शेप स्ट्रिपच्या बरोबर इथे काय घेतलं AC त्या 2 पॉइंट्स मध्ये एक युनिफॉर्म वायर काय केलेले आहे फिक्स केली. ती किती मीटर याची लांबी असणार ती 1 मीटर असणार. किती असणार आहे तर 1 मीटर. त्याचबरोबर काय दिसतं तर A आणि C यांच्याच मध्ये बॅटरी EMF किंवा ज्याला आपण सेल ऑफ EMF E की K and rheostat RH कनेक्ट केलं. यांच्यावरती काय करायचं आहे इथे कनेक्शन. याच्यानंतर काय जो लेफ्ट गॅप तयार झालाय किंवा राईट गॅप झाला या लेफ्ट गॅप मध्ये काय केला अननोन रेझिस्टन्स सिच्युएट केला ज्याचा आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्यू फाइंड आउट करायची. राईट गॅप मध्ये काय केलं तर रेझिस्टन्स बॉक्स जो आहे तो इथे काय केला आहे म्हणून प्लेस केला. तर इथला जो काही मधला पॉइंट आहे हा सेंट्रल पॉइंट आहे B याच्यामध्ये गॅलव्हॅनोमीटर Bचं म्हणजे गॅलव्हॅनोमीटरचं एक टोक या B पॉइंटला कनेक्ट केलं आणि दुसरं टोक काय केलं रे म्हणून जॉकीला कनेक्ट केलं. जी जॉकी काय करणार आहे आपण A to C पॉइंट किंवा या वायरवर त्यातून काय करणार आहे टच करणार फेरीमध्ये. हे काय झालं रे म्हणून कन्स्ट्रक्शन झालं. आता म्हणणार आहे ते वर्किंग नेमकं वर्क कसं होतं तर काय केलं फर्स्ट close the key K, then current pass through the circuit, then pick out the resistance from resistance. रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्स घेतल्यानंतर पुन्हा काय करायचं तर ही जी जॉकी आहे ही जॉकी काय करायची आहे वायर A to C याच्या सेव्हरल पॉइंट्स वरती टच करत जायचं आहे. कुठपर्यंत टच करायचं आहे जोपर्यंत मला गॅलव्हॅनोमीटर काय करत नाही रे बाळा झिरो डिफ्लेक्शन देत नाही किंवा नल डिफ्लेक्शन देत नाही. म्हणजे जर B पॉइंट आणि D पॉइंट इक्वी पोटेन्शियल मिळत नाही तोपर्यंत मी काय करणार आहे जॉकी टच करणार. आता एक टच करत आलो मला हा पॉइंट मिळाला ज्याला आपण काय म्हणतो रे D त्याला काय म्हटलं आपण D. पुन्हा काय केलं मेजर द लेंथ ऑफ वायर A to D and D to C. Measure the length of wire A to D and D to C. बघ काय मिळालं लेंथ A is equal to काय मिळालं LX and length of wire DC is equal to LR. Now
according to Stone's bridge balancing condition, we can write काय लिहिणार आहे x by r is equal काय करायचं आहे रेजिस्टन्स बघायचा आहे रेजिस्टन्स ऑफ वायर कुठला आहे बघा resistance of wire AD upon resistance of wire DC. Resistance of wire DC. Last lecture ला आपण बघितलं होतं काय बघितलं होतं मित्रांनो R is equal to rho L by A rho किंवा सिग्मा इथं आता रो म्हणजेच काय स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच R काढायचं आहे मला R साठी काय मिळते बघा x by r is equal according to this equation we can write काय मिळते बघा rho L x म्हणजेच रेजिस्टर वायर ची लेंथ किती आहे बघा Lx आहे अपॉन इथं वायर BC ची लेंथ किती आहे Li Lx अपॉन Li आता बघ इथं रोला रो काय झालं बघा कॅन्सल झाला शिल्लक काय मला x by r is equal to Lx upon Li Lx upon L आता बघत असताना की जी काही टोटल लेंथ दिसते मला ती लेंथ किती आहे रे बाळा 1 मीटर आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर जर लिहायचं झालं therefore हेच इक्वेशन लिहिताना x by r is equal to Lx upon 100 minus Lx हे 100 मधून जर Lx काढली तर काय मिळणार आहे मला Lr मिळणार आहे हीच इक्वेशन आपण या पद्धतीने सुद्धा काय करू शकतो रे बाळांनो मांडू आता इथं ज्यावेळेला मी मीटर ब्रिज बघितला किंवा आपण बघतोय याची काही एरर आहे का याच्यात 100% कुठलीच कारण आपल्याला माहित आहे कुठलंच इन्स्ट्रुमेंट 100% एफिशियन्सी देत नाही तर याच्यामध्ये नेमका एरर काय आहे तर पहिली गोष्ट दिलेली वायर युनिफॉर्म एरिया क्रॉस सेक्शनची असेलच असं नाही जर एरिया क्रॉस सेक्शन बदलला तर काय होणार आहे बाळांनो रेजिस्टन्स चेंज होणार आहे वाढणार आहे की कमी होणार आहे तर एरिया क्रॉस सेक्शन कमी झाला तर रेजिस्टन्स वाढणार आहे एरिया क्रॉस सेक्शन वाढला तर रेजिस्टन्स कमी होणार दुसरी गोष्ट C1 C2 आणि C3 त्या काय आहेत रे बाळांनो कॉपर स्ट्रिप्स आहेत म्हणजे मेटल स्ट्रिप्स आहेत याच्यावरती काहीतरी ऍटमॉस्फिअरचा परिणाम होणार आहे करोजन होणार आहे ज्यावेळेला इथं करोजन होणार आहे त्याला इथला रेजिस्टन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार आणखीन काय ए आणि बी इथं काय केले वायर कनेक्ट केले ज्यावेळेला आपण कनेक्ट करतोय एक्झॅक्ट 100 मीटर सॉरी 100 सेंटीमीटर असेलच असं नाही थोडी कमी असेल किंवा जास्त असेल म्हणजे एक्झॅक्ट 1 मीटर ब्रिज आपण याला म्हणू शकत नाही आपण प्रॅक्टिकल पर्पज साठी मीटर ब्रिज म्हणतोय पण हे असेलच असं नाही हे काय आहे ते मानो एरर्स आहे मग आता हा एरर कमी करायचा आहे याच्यासाठी काहीतरी उपाययोजना असायला पाहिजे पहिली गोष्ट हे जे आपण बघतोय दिलेली वायर काय म्हणत होतो युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची नसेल तर इथं काय करणार कन्फर्म करा ए आणि सी मध्ये जोडलेली वायर ती काय आहे रे बाळांनो आपल्याकडे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची दुसरी गोष्ट काय असणार आहे तर मेटल स्ट्रिप मध्ये काय होणार आहे त्यामुळे रेजिस्टन्स वाढणार आहे तर घेतणारी जी रीडिंग्स आहे ती काय केली इंटरचेंजिंग करून घ्या एक लेफ्ट गॅपला एकदा नो रेजिस्टन्स ठेवा राईट गॅपला काय करणार आहे बाळांनो रेजिस्टन्स बॉक्स च्या ऐवजी काय करणार आहे आपण रेजिस्टन्स बॉक्स लेफ्टला आणि रेजिस्टन्स राईट गॅप म्हणजे by interchanging the positions of resistance box and unknown resistor we can take the readings आणखीन काय तर रेजिस्टन्स बॉक्स मधून अशा पद्धतीचा रेजिस्टन्स पिक आउट करायचा की मिळणारं नल डिफ्लेक्शन झिरो डिफ्लेक्शन हे काय आलं पाहिजे बाळांनो
मिडल 1/3 ऑफ वायर म्हणजेच सर्वसाधारण 33.3 ते 66.6 याच्यामध्ये मला काय मिळालं पाहिजे रे बाबा, ही रेंज मिळाली पाहिजे आन्सरची, म्हणजेच नल डिफ्लेक्शन मला याच्यामध्ये पाहिजे. दीज आर दी रेमेडीज, म्हणजेच याचा एरर कमी करायसाठी लागणारी उपाय. ओके.